आत्ता सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी खूप गाजतीये, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? युवा शक्ती एक ज्या T25 रणगाड्याने शत्रूला धूळ चारली, आज तोच रणगाडा अण्णांना 90व्या वाढदिवसानिमित्त सैन्य दलाकडून भेट स्वरूपात मिळालाय. त्या रणगाड्याला पाहून सैन्यातली तुमच्या कोणत्या आठवणी ताज्या झाल्या? मला ती आठवण जागी झाली 1965. आता तुम्ही लाकडी घाणा तेल प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यासाठी हा नवीन उपक्रम सुरू केलाय, तर त्याच्या मागची तुमची भूमिका काय आहे? डोळ्यासमोर फक्त समाज आणि देश हा असल्यामुळं जीवनात जे करायचे समाजासाठी करायचं, देशासाठी. लोकप्रिय अधिकारी जेव्हा धडक कारवाई करतात तेव्हा सामान्य जनता खुश होते. तुकाराम मुंडांचा गुन्हाकार झाला पाहिजे. माझं स्वतःचं घर सोडलेलं 70 वर्ष झाली, परत घरात गेलो नाही. झोपण्याचा एक बिस्तर आहे, जेवणाचं एक ताट आहे. मग त्याच्यात ग्रामविकास आहे. सुरुवातीला दारूबंदी अण्णांनी केली, लोकांना एकत्र येण्यासाठी श्रमदान केलं. अण्णांनी अतिशय स्वाभिमानी कार्यकर्ता कसा असावा, की अण्णा सांगतात शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान पचवण्याची सहनशक्ती, हे पंचसूत्री. त्यांना तुमची तब्येत कशी आहे? तब्येत बरी आहे, छान आहे तब्येत. 90 वर्ष झाले. हां, तेच तुमचा आत्ता वाढदिवस झाला. तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या टीमकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ईश्वराकडे हीच मागणी आहे की तुम्हाला असंच उदंड आयुष्य मिळू देत आणि तुमचं कामकाज अशाच पद्धतीने चालू राहू देत, म्हणजे आम्हाला प्रेरणा मिळेल तुमच्याकडून. बरं, मला विचारायचं की या वयात देखील तुम्ही शेकडो लोकांना भेटताय रोजचे आणि त्यांना मार्गदर्शन करताय, तर मग तुमची दिनचर्या कशी असते रोजची? सकाळी 5 वाजता उठतो, प्रातर्वेद उरकला, थोडा वॉकिंग करतो आणि दिवसभर लोक येतात. हा आला, तो आला, तो आला, सारखं चालू असतं दुपारच्या जेवणापर्यंत. अच्छा. दुपारी जेवण झालं की दुपारी 2 ते 5 आराम करतो. 5ला पुन्हा सुरू होतं, परत लोक येणार लोक. ते 6 त्याने चालू असतं. संध्याकाळी तुम्ही जेवण कधी करता मग, आणि मग झोपता किती वाजता? तुम्ही सकाळी एवढे 5 वाजता उठता. संध्याकाळचं जेवण करत नाही, नाही करत? एकदाच जेवण? नॉर्मल काहीतरी घेतो. अच्छा. नॉर्मल हां, एकदा जेवण. एकदाच जेवायचं. वा, खूप छान. तसे आत्तापर्यंत तुम्ही खूप उपक्रम राबवलेत. म्हणजे नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी किंवा जलसंधारण. आता तुम्ही लाकडी घाणा तेल प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यासाठी हा नवीन उपक्रम सुरू केलाय, तर त्याच्या मागची तुमची भूमिका काय आहे? डोळ्यासमोर फक्त समाज आणि देश हा असल्यामुळं जीवनात जे करायचे समाजासाठी करायचं, देशासाठी करायचं, असा ध्येयवाद असल्यामुळं आणि हा तेल घाणं आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आरोग्यासाठी दवाखाना हा पर्याय नाही, तर चांगला आहार घेणं हा पर्याय आहे. शुद्ध आहार. आणि शुद्ध आहार कोणता असावा? त्यासाठी हा लाकडी तेल घाणं शुद्ध आहार. याच्यातून व्याधी होणार नाही. निष्कारण. आता माझं वय झालं 90 वर्ष, अजून खोकला नाही, ताप नाही, थंडी नाही. अरे बापरे, किती छान. याचं कारण आहार, शुद्ध आहार. हे प्रॅक्टिकल आहे, हे नुसतं भाषण नाही. बरोबर. प्रॅक्टिकल आहे. शुद्ध आहार. म्हणजे आता तुम्ही जे रोज जेवण करता, तर त्याच्यामध्ये हेच तेल वापरलं जातं? हो, जेवण करताना जेवणाच्या आहारामध्ये जे जेवण करतो त्या आहारामध्ये हे सगळं वापरतो. म्हणजे तुम्ही स्वतः ते तेल खाता? हो, हे सगळे घाण्याचं तेल आहारामध्ये सर्व हे तेल वापरतो, त्यामुळे तब्येत चांगली राहते. बरोबर.
आजार होत नाही. बरोबर. 90 वर्षाच्या वयात. आणि माझ्या तुम्ही समोर बसलेले आहात 90 वर्षाचे असताना. किती छान. बाजारात असे बरेच तेल हजारो ब्रँडचे तेल मिळतात. मग तुम्हाला राळेगणमध्येच हा लाकडी घाण्याचा तेल प्रकल्प का सुरू करावासा वाटला? प्रत्येक काम करताना आपल्यापासून केलं पाहिजे. बरोबर. मी केलं, मी अनुभवलं आणि मग लोकांना सांगितलं. बरोबर. म्हणून पहिलं राळेगणमधून सुरुवात केलं. किती छान. शुद्ध तेल. बरोबर. आणि राळेगणचे लोकांचा आजार कमी झाला हे लोकांना दिसलं तर आपोआप पटेल. त्यांना बरोबर. ॲडव्हर्टाईज करण्याची गरज नाही. कुठलं त्यांना सांगण्याची गरज नाही. आपोआप घडेल. बरोबर. म्हणजे लोकांना आधी सल्ले देण्याच्या आधी आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. हो. बरं, आणि हा प्रकल्प तुम्ही ना नफा ना तोट्यावर चालवताय. मग आता या व्यावसायिक युगात एवढं नफ्याशिवाय एवढा मोठा प्रकल्प चालवणं कसं शक्य आहे? जीवनात नफा आणि तोटाचा विचार केलेला नाही. मी जीवनात विचार करताना समाज आणि देशाचा विचार करतो. समाज आणि देश त्याचा विचार करतो. समाजाचं आरोग्य कुठे आहे, कशात आहे, त्याचा विचार करतो. जे करायचं ते समाजासाठी करायचे, देशासाठी करायचे. स्वतःसाठी काही नाही. माझं स्वतःचं घर सोडलेलं 70 वर्ष झाली. बापरे. परत घरात गेलो नाही. झोपण्याचा एक बिस्तर आहे, जेवणाचं एक ताट आहे. पण आनंद, एवढा आनंद हां. लखपती करोडपतीला सुद्धा मिळत नसेल. त्या आनंदात मग्न असतो. आणि शांत झोप. बरं, आणि या तेलासाठी आता इथं जे तेल बनतं त्या तेलासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो कुठून आणला जातो? कच्चा माल लातूर, करडई, हे सगळं आमच्याकडं उत्पन्न कमी झालं. अच्छा. करडई उत्पन्न होत नाही. हं. म्हणून मग आता यावर्षी आम्ही करडई, किती करडई आणली? 12 टन करडई अरे आणली. 12 बापरे. टन अच्छा. करडई ओके. लातूरवरून. अच्छा. मग तिकडून करडई आणायची आणि मग त्याच्यापासून तेल गाळायचं आणि लोकांना शुद्ध आहार द्यायचं, तेल द्यायचं. मग तिकडून पण शेतकऱ्यांकडनं आणतात. शेतकरी हां, ते महत्वाचं आहे की शेतकऱ्यांकडनं येतं. त्याच्यात नफा नाही, हां, तेच. व्यापार नाही, आपला फायदा नाही, लोकांचा हित. म्हणून ना नफा ना तोटा. हं. मी आमच्या सर्व लोकांना सांगितलं की लोक विकतात तसं नाही पण करायचं. सेवा करायची. देशाची सेवा, समाजाची सेवा, जनतेची सेवा हीच ईश्वराची पूजा आहे. बरोबर. जनसेवा हीच ईश्वराची ईश्वर पूजा सेवा. आहे. बरोबर. इतकं छान वाटतंय की तुम्ही 90व्या वर्षी सुद्धा लोकांच्या आरोग्याचा इतका विचार करताय. म्हणजे लोकांच्या आरोग्याचा विचार करून तुम्ही हा लाकडी घाण्याचा प्रकल्प सुरू केला. आणि यातून म्हणजे लोकांना केमिकल विरहित तेल तर मिळतंय, पण त्याच्यातून त्यांना रोजगारसुद्धा मिळतोय. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना रोजगार पण त्याच्यातून मिळतोय. तर 90व्या वर्षी हा विचार करणं म्हणजे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला एक प्रेरणा मिळते तुमच्याकडून. बरं, आता सगळीकडे भेसळयुक्त पदार्थ मिळतात. सगळेजण नफा कमवण्यासाठी भेसळ करतात अन्नपदार्थांमध्ये, बरोबर. आणि त्यात तुकाराम मुंडेंसारखे लोकप्रिय अधिकारी जेव्हा धडक कारवाई करतात तेव्हा सामान्य जनता खुश होते. पण त्यांचे हे लोकहिताचे निर्णय किती काळ टिकतात? कारण समाजाला एक म्हणजे लोकांना एक आशेचा किरण दिसतो, पण त्यांच्या बदलीनंतर त्यांच्या हा चेहऱ्यावरचा आनंद लगेच मावळतो. मग याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा सरकारकडनं काय अपेक्षा आहे? तुकाराम मुंडांचा गुणाकार झाला पाहिजे. गुन्हागार. एक तुकाराम मुंडे यांनी केलं तर आज समाजात प्रभाव पडला. असे अनेक तुकाराम मुंडे झाले तर केवढं काम होईल समाजातलं, देशाचं. सेवाभावाने काम करणारी माणसं. आता तुकाराम मुंडे जे काम करतात एक सेवा आहे. बरोबर. समाजाची सेवा आहे, देशाची सेवा आहे. सेवा म्हणून ते काम करतात. पैसे मिळवण्यासाठी केलं तर नाही होणार. धन आणि दौलत नाही,
कमावा, जेवढं गरज आहे तेवढं, आवश्यकता आहे तेवढं घ्या. व्यापार म्हणून करू नका. तुम्ही व्यापार म्हणून जर केला तर होणार नाही. बरोबर. सेवा करत. आता मुंडे जे करतात ते सेवा म्हणून करतात आणि ते सेवेमधून केवढा प्रभाव पडतो समाजामध्ये. बरोबर. मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त सेवा. माझा बँक अकाउंट कुठे असतो माहीत नाही, काही ठेवत नाही. झोपण्याचा बिस्तर, जेवणाचं ताट, अच्छा. याशिवाय काय जीवनात तेवढे. पण आनंद एवढा जीवनात, आनंद लखपती करोडपतीला सुद्धा मिळत नसेल बरोबर. तो आनंद शब्दाने व्यक्त होत नाही. तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय, तो तुमचा आनंद आणि ते तुमचं समाधान. आता सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी खूप गाजतीये, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे. ही युवा शक्ती जर जागी झाली तर उद्याचं उज्ज्वल भविष्य दूर नाही. समाज देशाचं युवकच हा देश घडवू शकेल, याच्यावर माझा विश्वास आहे. अच्छा. कारण मी एक युवक होतो 15-17 वर्षाचा युवक. मी अनुभवलं. तरुणच हा देश घडवू शकेल. म्हणून तरुण जे करतात त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. ते करतात त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आजची तरुण पिढी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आजची तरुण पिढी, युवा पिढी आजकालची सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तर तुम्हाला काय वाटतं की त्या तरुण पिढीने हा सोशल मीडियाचा वापर आरोग्याच्या क्रांतीसाठी कशा पद्धतीने केला पाहिजे? तरुण पिढीने हा उपयोग करताना युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे हे समजून करावं. युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे. युवा शक्ती जे काम करते हे देशासाठी महत्त्वाचं आहे, देशासाठी परिणामकारक आहे, असं समजून केलं तर काही धोका नाही. ते त्याच्यातून गुणाकार होईल. मला सगळ्या जनतेला सांगायला खूप आनंद होतोय की 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये ज्या T-25 रणगाड्याने शत्रूला धूळ चारली, आज तोच रणगाडा अण्णांना 90व्या वाढदिवसानिमित्त सैन्य दलाकडून भेट स्वरूपात मिळालाय. तर अण्णा, आम्ही तो रणगाडा पाहिला, जो रणगाडा तुम्हाला भेट म्हणून मिळालाय. त्या रणगाड्याला पाहून सैन्यातली तुमच्या कोणत्या आठवणी ताज्या झाल्या? मला ती आठवण जागी झाली. ती 1965 हां. खेमकरांचं युद्ध, हं. हवाई हमला, बापरे. गोळ्या लागल्या, 25-30 गोळ्या लागल्या, पण मला कुठंच काही नाही. फक्त एक तुकडा उडून लागला, मी वाचलो आणि बापरे. मला प्रेरणा मिळाली की आता करायचं ते समाज आणि देशासाठी. प्रेरणादायी आहे बरोबर. ही प्रेरणा मला सैन्यातून मिळाली. मी एक सैनिक आहे. बरोबर. सैनिक फक्त सैन्यात असणारा सैनिक नाही, जो समाजाच्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोध लढत राहतो तो सैनिक. सतत लढत राहायचं. मी माझ्या आयुष्यात सतत संघर्ष करत राहिलो. सैनिक. आजही मी सैनिक म्हणून काम करतो. बरोबर. 90 वर्षाच्या वयात मी सैनिक आहे. सैनिक म्हणून काम करायचं देशासाठी. किती छान. 70 साली घर सोडलं, परत घरात गेलो नाही. मंदिर आणि मी, देव, देश आणि धर्म, याच तत्वावर तुम्ही चालत आलाय आतापर्यंत. किती छान. आजपर्यंत 90 वर्षात चालत आलो. आणि त्यामुळं एवढे लोक येतात, प्रेरणा घेतात, काही ना काही करायला लागतात. हे माझं भाग्य आहे की एक फाटका तुटक माणूस, एवढे लोक इकडं काय येतात प्रश्न आहे. खूप एवढे लोक येतात
प्रेरणा घेतात, काम करतात, हे त्याचं फलित आहे. तुम्हाला पद्मश्री, पद्मभूषण असे बरेच पुरस्कार मिळाले. म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण असे मोठे मोठे पुरस्कार तुम्हाला मिळालेत आणि तो संग्रहालयातला प्रत्येक पुरस्कार तुमच्या संघर्षाची आणि प्रामाणिकपणाची एक साक्ष आहे. तर त्या पुरस्कारांमधला तुमच्या हृदयाच्या सगळ्यात जवळचा पुरस्कार कोणता? त्याला एका पुरस्काराला हा बरा आणि तो वाईट म्हणता येणार नाही, कारण ते पुरस्कार आहेत. ते माझ्या कामाचा बदल्यात मिळालेला पुरस्कार आहे. बरोबर. त्याला आवड निवड करता येणार नाही. सगळे पुरस्कार माझ्यासाठी क्वालिटीचे आहेत असं मी समजतो, बरोबर. कारण ते माझ्या कामातून मिळालेले आहेत. बरं, मी काय अपेक्षा केलेली नाही, हां. मी त्यांनी द्यावा असं म्हणून केलं नाही. मी करत असताना, काम करत असताना त्या कामाच्या बदल्यात त्यांनी दिलेला पुरस्कार हे महत्त्वाचे असतात. बरोबर. असे हे पुरस्कार मिळत गेले आत्तापर्यंत. पद्मश्री, पद्मभूषण, अनेक पुरस्कार आहेत. हो. पण मी माझ्या आजच्या आयुष्यात एवढे वर्ष झाले पद्मश्री किंवा पद्मभूषण नाव वापरत नाही. मिळाले सेवा, कुठं नाव नाही. ना तर काही लोक एक अवॉर्ड मिळाला की खाली नाव लिहितात. मी अजून कुठं नाव नाही लिहिलं. पद्मभूषण नाही, हां. पद्मश्री नाही, काही नाही. सेवा करत राहायचं. वा. तुमची ही लोककल्याणाची जी तळमळ आहे ना आणि समाजाप्रती जी निष्ठा आहे तुमची आत्ता या वयात पण, ती बघून म्हणजे आम्हाला पण प्रेरणा मिळते तुमच्याकडनं. म्हणजे आमचं आता एक प्रेरणास्थान आहात तुम्ही. तुमची प्रेरणा तर आम्हाला कळाली की तुम्ही जेव्हा सैन्य दलात असताना त्या ज्या गोळ्या लागल्या त्यातनं तुम्हाला ती प्रेरणा मिळाली आणि तशी तुमची पुढची वाटचाल होती. पण आमची जी आत्ताची पिढी आहे ना, तर त्यांना तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे एक आमचं तुम्ही प्रेरणास्थान आहात हे बघून आम्हाला खूप छान वाटतं आहे. आणि तुम्ही जो हा आमच्यासाठी एक वेळ दिला एवढा तुमचा अमूल्य, आज 90च्या याच्यात असताना तुम्ही एवढा मोठा आम्हाला वेळ दिलात, एवढा आमच्यासोबत तुम्ही बसून गप्पा केल्यात, तर याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद अण्णा, की तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि आमच्यासोबत एवढ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल. मी आयुष्यात जे करत आलो ते तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून तर करत आलो. बरोबर. कारण तरुण माझा आशास्थान आहे. तरुणांचा हा देश घडवू शकेल याच्यावर माझा विश्वास आहे. युवक हा देश घडवू शकेल याच्यावर मला विश्वास आहे. म्हणून मी तरुण माझा आशास्थान आहे. म्हणून मी तरुणांकडे मोठ्या आशेने पाहतो. युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती. बरोबर. मग अजून काय तुम्ही आता मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, तर माझ्यासारख्या अशा अनेक तरुण पिढीला किंवा इन्फ्लुएन्सरला तुम्ही अजून काय सल्ला द्याल, की सोशल मीडियाचा अजून कशा पद्धतीने आम्ही वापर करू शकतो एक देशसेवेसाठी? माझा संदेश एकच राहील, माणसांना ईश्वराने जीवन दिलं. जीवनात येतो, खातो पितो आणि जातो. मग जगतो का? त्याला जगण्याचा उद्देश काय हे त्याने विचार केला पाहिजे. म्हणून नेहमी जीवनात हा विचार केला पाहिजे. आपले आचार शुद्ध ठेवले पाहिजे. आचार शुद्ध, विचार शुद्ध, जीवन निष्कलंक जीवन. दाग लागला ना, एअर कंडिशनमध्ये झोपायचे गोळ्या घेऊन झोपावं लागेल. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन. जीवनात त्याग सगळ्यात महत्त्वाचा आहे. भारताची भूमी त्यागावर आधारलेली. त्याग, किती लोकांनी त्याग केला. बरोबर. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक त्याग. अपमान पिण्याची शक्ती. अपमान गिळता आला पाहिजे. अपमान पचवता आला पाहिजे. अपमान पचवण्याची शक्ती असली पाहिजे. मग तो खूप मोठं काम करतो. अण्णा हजारापेक्षा मोठं काम करेल असा मला विश्वास वाटतो. तर बघा मंडळी, अण्णांचे आयुष्य आपल्याला शिकवते
की बदल घडवण्यासाठी सत्तेची नाही तर खंबीर इच्छाशक्तीची गरज असते. तर अशाच या ज्येष्ठ राष्ट्रसेवकाला माझा मानाचा मुजरा. माशा. तर आता आपल्यासोबत अण्णांचे सहकारी आहेत दत्ता आवारी साहेब म्हणून. तर आता मला त्यांच्याकडून अण्णांबद्दल अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, कारण ते गेली 25 वर्ष अण्णांसोबत आहेत. तर आपण त्यांच्याकडनं सुद्धा अण्णांच्या काही गोष्टी जाणून घेऊयात. तर नमस्कार साहेब. नमस्कार. तर आता अण्णांच्या जे जनजागृतीचे दौरे आहेत किंवा त्यांची आंदोलनं आहेत, तर त्यांच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती हवी होती. तर काय सांगाल? साधारणतः 2005मध्ये बी.कॉम पूर्ण झाल्याच्या नंतर 2005-06 ज्या माहितीचा अधिकार अण्णांचा जनजागृती दौरा पूर्ण झाल्याच्या नंतर अण्णांनी त्या कायद्याविषयी जनजागृतीची मोहीम सुरू केली आणि कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मग मी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन त्याचे आदरणीय अण्णा अध्यक्ष आहेत. मग अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच 7-8 युवक अण्णांच्या बरोबर दौऱ्यात असायचो. अच्छा. तर आम्हाला एक असं भाग्य आम्ही आमचं स्वतःचं गावचं असं समजतो की आमच्यासारखे कार्यकर्ते अण्णांना म्हणजे आम्हाला अण्णा अगदी जवळून पाहायला मिळाले. मग त्याच्यात माहितीचा अधिकार जनजागृती असेल, दप्तर दिरंगाई असेल, बदल्यांचे कायदे असतील, असे अनेक कायदे. त्यावेळेस लोकपाल कायदा, लोकायुक्त हे कायदा नव्हता. पण याचे सगळं माहिती अधिकार मग त्या अण्णांनी पुस्तक लिहिलेलं होतं. त्याचं सर्व अण्णा आपल्या भाषणामधून सांगायचे याच्यात काय आहे, कसा अर्ज करायचा. कारण लोकांना कायदा मिळाला पण त्याचं कशी अंमलबजावणी करायची याचं काही नॉलेज नव्हतं. मग प्रत्येक तालुक्यात दौरे अण्णांचे असायचे, त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात दौरे असायचे आणि आम्ही एक कार्यकर्ता अण्णांचा, एक शिपाई म्हणून आम्ही तिथं अण्णांच्या बरोबर राहायचो. हे आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला कॉलेजच्या नंतर आमच्याबरोबरचे लोक इकडं मुलं कॉलेजमध्ये असायचे आणि आम्ही अण्णांच्या बरोबर दौऱ्यात असायचो. ते आमचं भाग्य समजतो आम्ही. किती छान. मग त्यामुळे तुम्हाला त्यांचं भरपूर मार्गदर्शन पण मिळालं असेल. हो हो. बरं, ते पुस्तक अन्ना रहे ना रहे, क्रांती की मशाल जलती रहे, त्या पुस्तकाबद्दल काय सांगाल? अण्णा रहे ना रहे, क्रांती की मशाल जलती रहे हे आदरणीय अण्णा 2011चं जे जनलोकपालचं उपोषण दिल्लीमध्ये झालं रामलीला मैदानावर. तर त्यावेळेस नकळत आदरणीय अण्णांच्या एकदम अंतर्मनातून आलेले ते शब्द होते. अच्छा. आणि अण्णांनी ते सगळं पुस्तकाचं ते रेडी झाल्यानंतर अण्णा म्हणले हे नाव द्यायचं. मी अण्णांना म्हटलं अण्णा आपण क्रांती की मशाल जलती रहे. आणि अण्णा म्हटले हे नाव योग्य वाटतं, हे पुस्तकाला नाव द्यायचं. तर मग त्याच्यात असं आहे की आदरणीय अण्णांचा जो जीवन प्रवास आहे मिलिटरीच्या सेवेतून इकडं आल्या राळेगण शिद्याला आल्यानंतर, मग त्याच्यात ग्रामविकास आहे. मग सुरुवातीला दारूबंदी अण्णांनी केली, लोकांना एकत्र येण्यासाठी श्रमदान केलं. म्हणजे अशी जी सुरुवात होती. नंतर श्रमदान हे शाळेचं काम असेल, इथं शाळा नव्हती पंचक्रोशीमध्ये, दुसऱ्या गावात शाळेला त्यावेळेच्या विद्यार्थ्यांना जावं लागायचं. म्हणजे आमचे वडील वगैरे हे सगळेच. तर अण्णांचे लक्षात आल्यानंतर मग अण्णांनी उपोषण केलं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वीजसाठी उपोषण केलं, अशी बरीच उपोषण केली. ते सगळं अण्णांचा जीवनपट त्याच्यात आलेला आहे. ज्यावेळेस आमचं म्हणजे माझा जन्म नसेल झाला ते सुरुवातीला अण्णांचे जे आहे ते अण्णांनी जे काही फोटो जपून ठेवले होते ते काही फोटो, नंतर आम्ही जेव्हापासून आहेत तेव्हापासून ते फोटो. अण्णांचा लोकपाल दौरा असेल, लोकायुक्त दौरा असेल, या दौऱ्यात जायला आम्हाला मिळालं आणि ते सगळं त्याच्यात गोषवारा आलेला आहे. मग त्याच्यात आदरणीय अण्णांच्या बरोबर गेल्यानंतर मग आमच्या 2 गाड्या असायच्या, अण्णांची एक आणि सहकाऱ्यांना बसायला म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक. तर आपल्या पुस्तकं असायची, ती पुस्तक विक्री करायची त्याच्यातून काही, आणि अण्णा झोळी टाकायची. त्याच्यात मग 5 पैसे, 10 पैसे, 25 पैसे, 50 रुपये, 5 रुपये असं स्वेच्छेने लोक अण्णा आवाहन करायचे. जास्त नको, मला तेवढंच डिझेल आणि कार्यकर्त्यांचं जेवण बस, बाकी काही नाही. मग त्याच्यात म्हणजे असं अण्णांनी अतिशय स्वाभिमानी कार्यकर्ता कसा असावा की अण्णा सांगतात शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान पचवण्याची सहनशक्ती, हे पंचसूत्री एका कार्यकर्त्याने कसं जीवन म्हणजे त्याच्यातून घडवायचं. तर राळेगण सिद्धीमधून आदरणीय अण्णांनी स्वतःपासून सुरुवात केली. हा त्या पुस्तकात प्रवास आलेला आहे सगळं. तर थेट लोकपाल आंदोलन, तर ते थेट 2025-26 पर्यंतचा अण्णांचा जो जीवन प्रवास आहे इथपर्यंत सगळं त्याच्यात जलसंधारण, दौरे, आदरणीय अण्णांची आंदोलनं, उपोषणं, त्याच्यानंतर थेट आजपर्यंतचा प्रवास हे सर्व आलेलं आहे
म्हणजे अच्छा. राळेगण सिद्धीची शिक्षण व्यवस्था, नापासांची शाळा, हे अच्छा. सर्व गोष्टी याच्यात आलेल्या आहेत. बरं. मग ते प्रसारित झालंय पुस्तक का नाही, व्हायचंय? पुस्तक आता थोड्या दिवसात प्रकाशित होईल. होईल. बरं. आणि मग ते कधीपर्यंत येईल बाजारामध्ये? साधारणतः आदरणीय अण्णांचं जे कायदे आहेत हं, आणि आंदोलनं, हं, याचं फक्त माहितीचा प्रसार आणि प्रचार व्हावा, हं. एवढीच माफक त्यातून अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. तर बरोबर. त्याच्यातून ते एक महिनाभरात ते येईल. बरं, आता बरेच काही लोकं अण्णांवर टीका पण करतायत, की अण्णा झोपलेत किंवा अण्णा कुठे गेलेत? आता बरेच दिवस झालं अण्णा नव्हते. सोशल म्हणजे आता मागे गेल्या काही दिवसात अण्णा खूप सक्रिय होते. म्हणजे टीव्हीवर झालं, न्यूज चॅनलवर. तर आत्ता बरेच दिवस अण्णा कुठे होते? किंवा अशा बऱ्याच त्यांच्यावर टीका होत आहेत. तर याबद्दल तुम्ही काय सांगताल? आता आदरणीय अण्णांचं वय 90 झालेलं आहे आता 15 जूनला. हो. तर आदरणीय अण्णांकडून अपेक्षा लोकांना अजून आहेत, की अण्णांनी आता उपोषणाला मैदानात आलं पाहिजे, दिल्लीत आलं पाहिजे, राळेगणमधून सूत्र हलवली पाहिजे. परंतु आदरणीय अण्णांकडून अपेक्षा ठेवताना मी एक युवक, अण्णांचा कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून एवढंच सांगेल, की आपल्या आजोबा-पणजोबाच्या वयाचे अण्णा आहेत आता. आता प्रत्येक युवकाने जसं अण्णा म्हटले, मी अण्णा होतो, मी माझ्या जीवनात सुरुवात केली. तसं आता लोकांनी समजा पुणे शहर असेल, मुंबई असेल, कोलकाता असेल, चेन्नई, तेथील युवकांनी स्वतः अण्णा बनलं पाहिजे. पुढं आलं पाहिजे युवक-युवतींनी. बरोबर. आणि शहरात आणि गावात. आणि मग ते अण्णांनी कसं सुरुवात केली. अण्णांना पण सुरुवातीला विरोध झाला. गावातून, बरोबर. तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून. आपण हे पाहिलं, एवढं मंत्र्यांच्या विरोधात अण्णा गेले. बरोबर. हे सगळं. आणि 4 मंत्री घरी लावले. 450 अधिकारी, कर्मचारी, हं. हे सुद्धा अण्णांनी भ्रष्टाचारात कारवाई करून त्यांना सुद्धा घरी बसवले. असं बरोबर. अण्णांनी प्रामाणिक काम करून एक अण्णा बनलेत. पण त्या अण्णांच्या पाठीमागं एक साधा कार्यकर्ता सुरुवातीला तयार झाला. म्हणून आपण आपल्या घरात, आपल्या गावात अण्णा बनलं पाहिजे. ओके. तर अजून एक, की पहिलं राळेगण म्हणजे एक ओसाड राळेगण होतं हो. आणि आत्ताचं बदललेलं राळेगण याबद्दल काय सांगताल? आता आदरणीय अण्णासाहेब हजारे हे साधारणतः सैन्यातून आल्याच्या नंतर त्यांनी गावात ग्रामविकासाला सुरुवात केली. हं. मग ते माथा ते पायथा हे जे स्ट्रक्चर आहेत वेगवेगळे, चेक डॅम, नाला बॅन, त्याच्यानंतर गॅबिन बंधारे, म्हणजे माथ्यापासून तर पायथ्यापर्यंत हे अण्णांनी सुरुवात केली. हं. सुरुवातीला ह्याच्यापूर्वी, हे होण्याच्या पूर्वी इथे बाजरी, ज्वारी वगैरे म्हणजे जिरायती क्षेत्र होतं, बागायती हं, नव्हतंच. हं, हं, हे जेव्हा पाणी आडवा पाणी, जिरवा, सुजलाम सुफलाम झालं, हं. नंतर मग विहिरीत पाणी आलं आणि मग हे सगळं हिरवंगार झालं. अन्नधान्य लोक उपाशी झोपत होती. तर त्यावेळेस आमचे वडील, आजोबा हे सगळे असतात. म्हणजे आम्ही त्यावेळेस नव्हतोच, अण्णा आले त्यावेळेस. हं. तर आम्ही जे पाहतोय राळेगण सिद्धी, तर हे आज सुजलाम सुफलाम झालेलं आहे. आणि पूर्वी इथे अजिबात सुद्धा, म्हणजे आपण जे म्हणतो फळ फुलं ही शेती नव्हती, दूध व्यवसाय अजिबात नव्हता. म्हणजे हं. अख्ख्या गावामध्ये 200-250 लिटर दूध असेल, म्हणजे चहापुरतं. हं, कुठेतरी हं, हं, शेळी हं, किंवा एखादी गाई असं. तर आता संकरित गायी आलेल्या आहेत, गावरान गाई पण, म्हणजे दोन्ही पण हं, आहेत. हं, हं, तर हं. याच्यातून साधारणतः 12 ते 15 हजार लिटर दूध गावातून वेगवेगळ्या 4-5 दूध डेअऱ्या आहेत त्याच्यातून बाहेर जाते. मग हे अच्छा. सुद्धा शेतीला दुग्ध व्यवसायाचे जोडधंदा झाला. जोडून बरोबर. आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं सुजलाम सुफलाम झालेलं आहे. तर अण्णांचे अजून एक सहकारी माजी सैनिक चंद्रकांत शिंदे साहेब यांच्याकडनं पण मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. तर आता अण्णांना युद्ध स्मृती चिन्ह म्हणून जो T-55 रणगाडा मिळाला, तर त्याची पार्श्वभूमी काय आहे? जी. थोडक्यात सांगायचं म्हणजे अण्णांनी केलेला त्याग. अण्णा 1965 मध्ये 1971 मध्ये भारत-पाकिस्तान, खेमकरणमध्ये जे काही युद्ध झालं, त्यामध्ये अण्णांची खूप मोठी भूमिका होती. आणि अण्णांनी स्वामी विवेकानंदांची प्रेरणा घेऊन पुन्हा रिटायर्ड झाल्याच्या नंतर पुन्हा समाजामध्ये एक सैनिक म्हणूनच काम सुरू केलं आणि आज 90व्या वर्षी अण्णा अजूनही काम करतात. समाजाला माहिती नाही 90मध्ये काय करतात, पण अजूनही काम करतात. पण याची दखल खूप मोठ्या उच्च स्तरावरती भारतीय संरक्षण दलाकडे म्हणा किंवा भारत सरकार, महाराष्ट्र शासनाकडे उच्च अधिकाऱ्यांना हे जाणून आहेत, की अण्णा आजही सक्रिय आहेत, काम करतायत. पण मीडियामध्ये खूप कमी असतात. आणि त्यांचं प्रेरणास्थान आता जर पाहिलं तर त्यांना जी अपेक्षा आहे ती यूथकडून अपेक्षा आहे. तर खूप मोठी कमिटी असते याच्यामागं जे आपल्या स्मृतिचिन्ह भेटलेलं आहे. तर त्यामध्ये गेल्या वर्षी एक कमिटी बसली दिल्लीला
त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की अण्णा अजूनही काम करत आहेत आणि अण्णांनी इथून मागे जी काही कामं केलेली आहेत, तर त्यांना हे युद्ध स्मृतिचिन्ह हा रणगाडा आज 40 टनाचा आहे. आजची किंमत जर बघितली तर 25 ते 30 कोटी रुपये आहे. बापरे. इथे एक व्यक्ती कोणाला एक चहा पाजून कधी खुश नसतो. तर एवढी मोठी गोष्ट द्यायचं इथं काय कारण आहे? अण्णा काय करणार त्या रणगाड्याचा? हाही एक प्रश्न आहे. बरोबर. तर त्याचं उत्तर असं आहे की इथे येणारा खूप मोठा यूथ किंवा जे काही इथं खूप सारा विकास झालेला आहे, जे जगभरामध्ये माहिती आहे. तर इथं खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटक येतात. त्यांचं जसं मार्गदर्शक जे करण्याचं काम करतात, जसं नाना आवारी आहेत. हे खूप इथं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं पूर्ण इतिहास माहिती आहे. मार्गदर्शन करतात, की कशा पद्धतीने हा इतिहास घडलेला आहे आणि आता काय करतायत. तर हे सर्व काही गाईडलाईन देत असताना नौजवान जे येतात, तर ते देशासाठी काय करू शकतात. आता हा जे रणगाडा म्हणजे आपल्याला एक लोखंड दिसतं, पण एक युद्ध स्मृतिचिन्ह आहे. देशातून फक्त एखाद्या किंवा 2 व्यक्तीला भेटतं. ते काही इतकी साधारण गोष्ट नाही ती भेटणं म्हणजे. बरोबर. तर जे काही भेटलेलं आहे, का भेटलं? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण ही गोष्ट मृत होणारी नाही. हा काही लोखंड नाही. जसं माणूस काम करतो युद्धामध्ये, तसं ह्या रणगाड्यांनी पण युद्धामध्ये काम केलेलं आहे. स्वतःचं त्याचं एक अस्तित्व आहे. बरोबर. टँक T-55 हा 1960 साली सैन्यामध्ये भरती झाला आणि 1911 मध्ये याचं निवृत्त झाला. मग निवृत्त झाला मग सोडून द्यायचं का? नाही. मग त्याला अशा ठिकाणी लावलंय, की तिथून समाजाला प्रेरणा भेटेल. तो बरोबर. आजही जीवित आहे. त्याला पाहिल्याच्या नंतर म्हणजे ते टँक तिथं पाहिल्याच्या नंतर असं लक्षात येतं, की हा काय आहे टँक? तर माणूस यूथ जाणून घेतो. मग लक्षात येतं, की ह्या टँकने आपल्याला संरक्षण देण्यासाठी दुश्मनांपासून आपला रक्षा केलेली आहे. ही प्रेरणा भेटते युवकांना आणि पुन्हा जे काही देश घडवण्याचं काम आहे, हे युवकच करणार आहेत. बरोबर. म्हणून ते प्रेरणास्थानी इथं ठेवलेलं आहे, की जास्तीत जास्त पर्यटकांना ते पाहायला भेटावं. कारण सैन्याची अशी गोष्ट आहे, की ती सहसा नॉर्मल एक सामान्य माणसांना पाहायला नाही भेटत, जाऊ शकत नाही. बरोबर. पण ते या ठिकाणी ठेवण्याचा हेतू याच आहे, की नौजवान प्रेरित झाले पाहिजे. त्यांना देशभक्ती आतून जागृत झाली पाहिजे. अण्णा करू शकतात तर आपण का नाही करू शकत? ह्या पाठीमागली पार्श्वभूमी ही महत्त्वाची आहे. वाह! किती छान. तर बघितलं, जो T-55 रणगाडा आहे तो आपण बघितलाच. तर त्याबद्दल एक्झॅक्टली त्याच्या मागची भूमिका काय आहे आणि तो इथं का आहे? हे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतील. तर आता त्या प्रश्नांची सगळ्यांना उत्तरं तर मिळालेलीच असतील. तर आपण अजून एक अण्णांचे जे सहकारी आहेत, नाना आवारी सर म्हणून, त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. कारण राळेगणमध्ये खूप लांबून लोकं व्हिजिटसाठी येतात. एक आदर्श गाव म्हणून लोकांना एक उत्सुकता असते. ते या गावाला भेट देतात. तर इथले आपण एक प्रकारचे गाईड म्हणू शकतो किंवा एक मार्गदर्शक म्हणू शकतो. नमस्कार साहेब. नमस्ते. तुम्ही कशा पद्धतीने जे व्हिजिटर्स असतात त्यांना मार्गदर्शन करता किंवा गाईड करता? हं. माझं नाव नानासाहेब आवारी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असतो, की राळेगण सिद्धी गाव उभं कसं राहिलं? हं. ही पार्श्वभूमी जर सुरू करायची असेल, तर अण्णांच्या तळापासून सुरुवात करावी लागते. 1975ला माननीय पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी आर्मीतून रिटायरमेंट घेतल्यानंतर ज्यावेळेस गावाला सुरुवात केली, त्यावेळेस गावातल्या प्रत्येक व्यक्तीने प्रथमतः प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थ असतो. पण अण्णांचं जीवन पाहता प्रत्येक व्यक्तीला समजलं, की निस्वार्थी जीवन कसं असावं ते अण्णांकडून शिकावं. मग अण्णांनी ज्यावेळेस कामाला सुरुवात केली, त्यावेळेस अण्णांनी स्वतः हातामध्ये झाडू घेतला. गावातले असणारे टॉयलेट, रोडच्या कडेला लोकं करणारी घाण, हे अण्णांनी स्वतः उचलायला सुरुवात केली. कारण ज्यावेळेस आपण लोकांना सांगतो, त्यावेळेस लोकं आपल्याकडे पाहत असतात, की माणूस खातो काय, उठतो कसा, बसतो कसा, हे सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांचं बारीक लक्ष असतं. पण हं. निस्वार्थी जीवन अण्णांकडे लोकांनी पाहिलं, की अण्णा निस्वार्थी जीवन जगतात. आई-वडील, परिवार सगळं सोडून मंदिरात राहणारी व्यक्ती गाव साफ करते, स्वच्छ करते. तर अशा व्यक्तीला आपण सपोर्ट का नाही करावा? तर एक व्यक्ती, 2 व्यक्ती अशी व्यक्ती लोकं अण्णांना भेटत गेली. हळूहळू गाव बदलत गेलं. लोकांची मानसिकता चेंज करण्यासाठी अण्णांना हा 75 ते 78 ते 79 हा 3 ते 4 वर्षाचा कालखंड लागला. या कालखंडामध्ये लोकांना समजलं, की अण्णांचा रिटायरमेंटचा फंडिंगचा पैसा पडकं मंदिर गावातला अण्णा स्वतः खर्च, स्वतःचं फंडिंगचा पैसा स्वतः घालून उभं करतात. कारण लोकं आई-वडिलांच्या पाया पडत नाही. लोकं जास्त नतमस्तक होतात मंदिरामध्ये. एक भीती असते मनामध्ये कुठेतरी आपण काहीतरी करतोय, वाईट वागतोय, चांगलं वागतोय, अशी कुतूहलता असते की मंदिराकडे. बरोबर. लोकं मंदिरामध्ये दिवा लावतात, अगरबत्ती लावतात, पण देवाला लावतात. आई-बापाशी कमी झुकतात. मग अण्णांनी ओळखलं, की लोकं मंदिराकडे जास्त ओढ असते. मग अण्णांनी स्वतः रिटायरमेंटच्या फंडिंगच्या पैशातून मंदिर उभं केलं. मग लोकांना समजलं, की ही व्यक्ती आपल्यासाठी खूप खास आहे.
मग हं. 1, 2, 3 अशी व्यक्ती लोकं अण्णांना भेटत गेली. मग अण्णांनी ठरवलं, की आपल्याला आता शिक्षण व्यवस्था बदलावं लागेल. लोकांची मानसिकता बदलावं लागेल. मग अण्णांनी पहिल्यांदा गावामध्ये सिगारेट, दारू, गुटखा, तंबाखू ही घाण दूर केली. 4 वर्षामध्ये म्हणजे 1980 सालापासून तर आता 2026 साल सुरू आहे. आत्तापर्यंत गावामध्ये सिगारेट नाही आहे, गुटखा नाही आहे, तंबाखू नाही आहे. यूथ आमचा सगळ्यात सक्सेसफुल आहे आणि अण्णांनी जी शाळा सुरू केली, सगळ्यात जगाला इतिहासात नोंद करण्यासारखी आहे. श्री संत निळोबाराय विद्यालय शाळा ही एकमेव शाळा अशी आहे, की आमच्या गावाच्या लोकसहभागातून उभी केलेली शाळा. अच्छा. त्याला सुंदर असं ग्राउंड, सुंदर असं प्रशिक्षण देणारे लोकं आणि आमची शाळा. गावाने बांधलेल्या शाळेमध्ये शाळेतून खूप अधिकारी घडले. आज 300 मिलिटरीमध्ये आहेत, 47 शिक्षक आहेत. आमचे 52 डॉक्टर आहेत, 2 डेप्युटी कलेक्टर आहेत, 1 IRS आहेत, 1 IPS आहेत. हे सगळं घडलं म्हणजे फक्त एक अण्णा, ते म्हणजे एक चांगली भूमिका आणि निस्वार्थी जीवनातून काम करणारी व्यक्ती. आता लोकं गावामध्ये आल्यानंतर म्हणतात, की राळेगण सिद्धीमध्ये आदर्श काय? तर राळेगण सिद्धीमध्ये हाच आदर्श आहे, की माथा ते पाहिता स्वावलंबी गाव कसं असावं, पाणी अडवा पानं जिरवायची संकल्पना कशी असावी, ती अण्णांनी माथ्यापासून तर पायथ्यापर्यंत पाणी कसे अडवायचे ते शिकवलं. मग तुमचं CCT असेल, लूज बोर्डर स्ट्रक्चर असतील, गली प्लग असेल, गॅबियन बंधारे असतील, नंतर सिमेंटचे बंधारे असतील. ही साखळी अण्णांनी कशी सुरू केली? 1 इंच सॉईल तयार होण्यासाठी 100 वर्ष लागतात. ते सॉईल पावसाबरोबर पाण्याच्या थेंबाबरोबर वाहून जाते. ती वाहून न जावं म्हणून आपली माती, आपल्या गावातली माती आपल्या गावामध्येच ठेवली पाहिजे. हे अण्णांनी लोकांना शिकवून दिलं, दाखवून दिलं. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुरू हं. केली आणि हळूहळू गाव बदलत गेला. आज गावाचा विकास वाढत गेला. पाणी अडवलं, पाणी जिरवलं, लोकांची शेती समृद्धी झाली. आज 10,000 लिटर दूध आहे. प्रत्येक घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि गाव सुजलून सुफल आहे. कारण एक चांगला माणूस भेटला तर गाव किती चांगलं होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे राळेगण बरोबर. सिद्धी. तर अण्णांचं सांगायचं एकच आहे, की निस्वार्थी जीवन असावं. अण्णा सांगतात, की तुमचं त्यागी या जीवन असलं पाहिजे, निस्वार्थी जीवन असलं पाहिजे, आचार विचार शुद्ध असले पाहिजे आणि त्यागी भूमिका असली का तुमच्याकडे गाव आपोआप ओढ होते आणि लोकं बरोबर. तुमच्या पाठीमागे उभे राहतात. येस. मग आता मी लोकांना सांगताना सांगतो, की मी आणि माझ्या पलीकडे पहा, आपलं गाव कसं स्वावलंबी करायचा प्रयत्न करा, तेवढे प्रयत्न करा. स्वतःसाठी जगणारे लोकं भरपूर असतात. पण इतरांसाठी जगावं किंवा नाहीच इतरांसाठी जगता आलं, तर निदान गावासाठी आपलं काहीतरी करायचा प्रयत्न करावा. ही संकल्पना माझ्या मनामध्ये असते आणि येणाऱ्या लोकांना मी प्रेरित करतो, की माझं गाव, माझं तीर्थ. म्हणजे मी याच्या पलीकडं सोडून माझं गाव कसं चांगलं करता येईल ते प्रयत्न करायचा. आता मी हिमाचल पाहिलं, मी सगळं भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो असेल. पण मला असं जाणवलं, की कितीही उंच उडाले जरी, शेतीच्या पलीकडे झेप घेतली जरी, अखंड जग जिंकले जरी, शेवटी आपलं जग हे असतं घरी. आपल्यासाठी आपलं घर, आपलं गाव हे सगळं स्वावलंबी असावं, परिपूर्ण असावं आणि ते डेव्हलप करण्यासाठी राळेगण सिद्धी तर लोकांनी नक्कीच यावं, की आदर्श गाव कसं असावं हे पाहण्यासाठी लोकांनी राळेगण सिद्धीमध्ये नक्कीच यावं. एवढीच माझी इच्छा राहील. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर धन्यवाद. बघितलं कसं आदर्श गाव असावं हे त्यांनी खूप छान त्यांच्या शब्दात मांडलं. सो मला पण वाटतं की तुम्ही एकदा तरी राळेगण सिद्धीला नसाल आला तर नक्की अवश्य व्हिजिट द्या आणि नक्की या दादांना भेटा. ते अजून तुम्हाला छान पद्धतीने मार्गदर्शन करतील आणि अजून काही छान संकल्पना आहे ज्या गावातल्या त्या नक्कीच तुम्हाला सांगतील. सो चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा. थँक्यू.